प्रजासत्ताक दिन आहे, कार्यक्रम आपल्या हस्ते पार पडलेला आहे, काय शुभेच्छा? या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आणि मी भाषणामध्ये जिल्ह्याचा संपूर्ण विकास सर्व क्षेत्रामध्ये आपण करत असलेली गरुड भरारी याचं विवेचन विस्तृतपणाने केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चेला यावं असं त्यांची मागणी. ते मी आजही वाचलं. मला वाटतं की चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. आणि कालही मी सांगितलं होतं की आता मागासवर्गाचा जो अहवाल आहे की मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी तो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या आत हा पोचेल आणि तात्काळ आम्ही विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला अधिकचं आरक्षण देण्याचा निर्णय घेणार आहोत. मुंबईत पाहिलं तर आता तणावाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली नाही, कारण पोलिसांनी देखील त्यांना परवानगी दिलेली नाही, तरी देखील परवानगी जुगारून ते त्या ठिकाणी निघालेले आहेत. नाही, ते काल आपण प्रसारमाध्यमामध्ये बघितलेलं आहे. मला वाटतं काहीतरी तोडगा निघेल असं मला वाटते. मुख्यमंत्री साहेब त्यांच्या चर्चेमध्ये आहेत, ते VCद्वारे त्यांच्यावर चर्चा करतायत आणि काही ना काहीतरी मार्ग निघेल. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची जर ठाम असेल तर मला वाटतं थोडा वेळ वाढवण्याची आवश्यकता आहे. सर्वेक्षणात जे प्रश्न विचारले जातात ते अनावश्यक काही आहेत असे देखील काही आक्षेप आहे. नाही, ते काल अनेक प्रसारमाध्यम आल्यानंतर आम्ही मागासवर्गीय आयोगाला कळवलेलं आहे की असे जे प्रश्न असतील अनावश्यक याचीसुद्धा माहिती घ्यावी. आणि जे प्रसारमाध्यमामध्ये याचं जे चित्रण होतं ते बरोबर नाही असं सांगितलं आहे. निवडणुकांची धाम तुम्ही आता सुरू झालेली आहे. विरोधक आव्हान देत आहेत. विरोधकांनी आता एक आव्हान दिलेलं आहे की मोदी आणि फडणवीस यांनी जे 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला होता तो खरा की खोटा हा अजित पवार गटाने सिद्ध करावा किंवा स्पष्ट करावा. तर यावर अनेक वेळा मी उत्तर दिलेलं आहे की ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं या सगळ्या किमती वाढलेल्या आहेत त्यावेळेला अजित पवारने यांचं खंडन केलेलं आहे आणि कुठल्याही चौकशीतून काही निष्पन्न झालेलं नाही. आव्हान देत आहेत ते ठीक आहे ना, त्याला जे मुद्दे असे असतील ते काढणं हे त्यांचं काम आहे आणि त्यांना तर लक्षात आलेलं आहे की आपला पराभव नक्की आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला पत्र देऊनही प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिलेले नाही आहेत. सोनिया गांधी खरगेंचं पत्र यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. नाही, ठीक आहे, प्रकाश आंबेडकरांना तुम्ही हा प्रश्न विचारू शकता, परंतु ज्या पद्धतीनं ते इंडियामध्ये फूट पडते, ममता बॅनर्जींनी स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज नितीश कुमारने केंद्रीय सरकारचं कौतुक केलेलं आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की कितीही आघाडी भक्कम आहे. साहेब, प्रजासत्ताक दिनानिमित्त आज राधानगरीमध्ये सुद्धा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये जय श्रीरामच्या घोषणा केल्यानं गोंधळ उडाला. तहसीलदार आहेत, पोलीस आहेत, त्यांच्यासमोरच अशा पद्धतीची घोषणा चालते. तर या संदर्भात काय मला काय माहिती नाही, मी माहिती घेईन आता. खरं तर स्वातंत्र्य दिनाला उपमुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढी संदर्भात घोषणा केली होती. आता कोल्हापूरच्या हद्दवाढी संदर्भात तुमची काय? मी तुम्हाला सांगितलं ना, सगळ्यात विश्वासात घेऊन आमची प्रक्रिया सुरू आहे म्हणून. 30 तारखेला दिल्लीमध्ये बैठक आहे, त्यामध्ये अजित पवार सुद्धा जात आहे, देवेंद्र फडणवीस सुद्धा जात आहे. तर काय असेल आता त्याची माझ्याकडे काही माहिती नाही, पण 30 तारखेला ते दिल्लीला जाणार आहेत. कारण 30 तारखेला आमचा मौजे सांगवाचा दौरा ठरला होता, तो त्यांनी 29 तारखेला घेतला. मला वाटते आता या लोकसभा निवडणुकीशिवाय दुसरं काय असू शकतं. जरांगे पाटलांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातल्या मराठा समाजाला आपण काय आव्हान करतो? नाही, मराठा समाजाला यापूर्वी आम्ही अनेक वेळा आव्हान केलं आहे की यावेळेला सरकार अतिशय गंभीर आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याबाबत अतिशय गंभीर आहे. ज्यांना कुणबी दाखले द्यायचे आहेत त्यासाठी रात्रंदिवस आमचे अधिकारी काम करत आहेत. ज्यांना कुणबी दाखले कायद्यानं देता येतात त्यांना देण्याचं काम चालू आहे. एका बाजूला मराठा समाज मागास ठेवण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते ती करण्याचं काम सुरू आहे. विधानसभेचं अधिवेशन घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये घेण्याची घोषणा केलेली आहे. हे सगळं बघता मराठा समाजाला थोडी वाट बघायला हरकत नाही. सरकारतच काहीतरी सुवर्णमध्ये यातून काढते असं दिसते, कारण काही वेळा आंदोलन काहीतरी सुवर्णमध्ये. मी तुम्हाला सांगितलं आमची चर्चा सातत्यानं सुरू आहे. शेवटी हे आंदोलन करायचं आहे तर फेब्रुवारी पहिला दुसरा आठवडा आमची जी तारीख आहे ती बघूनही करता येईल. आणि विनाकारण आता मुंबईच्या सगळ्याच नागरिकांची यामुळे फार मोठी प्रचंड कोंडी होणार आहे. महायुतीचे आपण कोल्हापूर जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते आहात. राजू शेट्टी यांना भाजपने काही दिवसांपूर्वी संपर्क साधला अशा पद्धतीच्या बातम्या आल्या होत्या आणि काल इंडिया आघाडीच्या बैठकीला त्यांना बोलवलं नाही, एकलाच बोलवलं. आपण काय राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधणार आहात काय? नाही, आपल्याकडं 2 उमेदवार एकनाथ शिंदे साहेबांचे जे आहेत ते ठरलेले आहेत. त्याबद्दल काय उमेदवार लोकसभेला नवीन ज्यावेळा निवडणुका होतील सुरू त्यावेळा तिन्ही पक्षाचे नेते मंडळ ठरवतील.
परंतु राजू शेट्टी अनेक वेळा आपण अपक्ष लढणार म्हणून घोषित केलेलं आहे. मला वाटतं ते अपक्ष राहतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.